काय केले, जे वेदांमधलं किंवा शास्त्रातलं किंवा महाभारतामधलं वगैरे ज्या कॉन्सेप्ट आहेत. आता हे पहिला अल्बम जो होता हा अस्त्र म्हणून अल्बम आहे. तर अस्त्रमध्ये वेगवेगळे अस्त्र आहेत आपल्या स्टोरीज शास्त्रांमध्ये दिलेले. त्यामधले मग मी काय केलं, मी ते शास्त्र घेतलं आणि ते अस्त्र घेतले आणि त्या अस्त्राला आपल्या पर्सनल स्ट्रगल बरोबर कनेक्ट केलं एका प्रत्येक स्टेजवरती. आणि त्याचा आपल्या इंटरनल कॉन्फ्लिक्ट वरती ते गाणं बनवलेलं आहे. मग अस्त्र अल्बम मध्ये टोटल 5 गाणी आहेत. ब्रह्मास्त्र आहे, पशुपतास्त्र आहे, त्याच्यानंतर सुदर्शन आहे जे आता ऐकलंच ते, त्याच्यानंतर वज्र अस्त्र आहे आणि त्यानंतर अग्नी अस्त्र आहे. मग वेगवेगळी गाणी वेगवेगळ्या हे दाखवतात. ब्रह्मास्त्र म्हणते की सत्य जे आहे ते ॲक्सेप्ट करणं लय महत्वाचं आहे. ज्यावेळी तुला सत्य कळतंय त्यावेळी तू फ्री होतोस. मग त्याच्यानंतर दुसरं गाणं आहे पशुपतास्त्र. पशुपतास्त्र मध्ये ही जंगली आपल्या आतमध्ये एक रॉ एनर्जी आहे. तर त्या रॉ एनर्जी पासून त्या रॉ एनर्जीला ती भरकटलेली आहे. त्याला डायरेक्ट कसं करायचं, चॅनलाइज कसं करायचं, मग पशुपासून पशुपतीपर्यंत कसं जायचं ते त्या पशुपतास्त्राचं हे आहे. सुदर्शन पूर्ण तुझं मेंटल ह्याच्यावरती आहे, माइंडवरती. ते रॉ एनर्जी म्हणजे काय, म्हणजे आता तू कोणती वाईब म्हणताय तुम्ही? रॉ एनर्जी म्हणजे आता तुझ्या आतमध्ये एक पोटेन्शियल एनर्जी आहे काहीतरी करण्याची. ती एनर्जी तू फोटोग्राफर म्हणून किंवा सिनेमॅटोग्राफर म्हणून चॅनल केलायस. त्या एनर्जीला तू कुठंतरी तू काय पण करू शकला असतास किंवा काही पण नाही करू शकला असतास. बोंबलत फिरला असतास, कामधंदे नाही केला असतास. ती अनचॅनलाइज्ड एनर्जी आहे, त्याला काही दिशा नाही. ज्यावेळी तू ह्या आतमध्ये तुझ्या पोटेन्शियल दररोज उठल्यानंतर तुझ्याकडे एक एनर्जी असते जी तू वापरून काय पण करू शकतोस ह्या जगामध्ये. तो गेम खेळू शकतोस तू आयुष्याचा. ती जर एनर्जी तू प्रॉपरली चॅनलाइज केलास तर ती चॅनलाइज केलेली एनर्जी ना काहीतरी मग त्याचा यूज आहे त्या एनर्जीचा काहीतरी. तू चॅनलाइज तू आता काहीतरी करतोस ना, फोटोग्राफी करतोस किंवा काय पण करतोस, तर ती ताकद बाबतीत एनर्जी तुझ्या आत आहे म्हणून तर तू ते करू शकतोस. मग ती चॅनलाइज करायला पाहिजे ती एनर्जी. मग ते पशुपती म्हणजे रॉ एनर्जी पासून ते त्या एनर्जीला चॅनलाइज केलेला एक पशुपती. मग त्याच्यानंतर तिसरं आहे सुदर्शन. सुदर्शन तुझ्या माइंडच्या कॉन्फ्लिक्टवरती चालते की आपल्या माइंडमध्येच आपण कंटिन्युअसली एक युद्ध चालू असते आपलंच आपल्या बरोबरचं. त्या माइंडच्या याच्याबद्दल सांगते ते गाणं. कन्फ्यूज हे होऊन कन्फ्युजन आणि ते जे एक फाईट असते आपल्या आतमध्येच आपण ते कंटिन्युअस त्या एका ह्याच्यात असते टेरिटरीमध्ये. तर ते त्याच्यावरती आहे की म्हणजे ते तुझं अविद्या असतं, तुझ्याकडं इन्फॉर्मेशन कमी असतात, चुकीची इन्फॉर्मेशन असतं, त्यामुळे तुला त्रास होत असते. सुदर्शन त्यात एक वाक्य आहे बघ, गीता की वाक्या जगे बुद्धि में ज्योति जले अंदर की दीवार टूटे सुदर्शन फिर से छूटे. तर ज्यावेळी तुला खरं जे आहे ते कळणार, त्यावेळी तुझ्या आतमधलं जे खोटं आहे ज्याच्यामुळे तुला त्रास होतोय ते जाणार आणि तुझा मेंटल चॅटर कमी होणार. मन का चालतंय, कारण की मनात प्रश्न आहेत. 100% मनात प्रश्न आहेत आणि मन ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करते. ज्यावेळी तुझे सगळे प्रश्न जाणार त्यावेळी तुझं मन शांत होणार ना, तुझ्याकडे काय प्रश्नच नसणार विचार करायला. तेच आहे, त्यालाच मोक्ष म्हणतात, त्यालाच निर्वाण म्हणतात. ज्यावेळी तुझ्या निर्वाणा तो काय सीन आहे त्या 5 लोकांचा?
नाही ते बँड होता त्यांचा. नाही ते बँडच की त्यांचं म्हणजे पूर्ण हिस्ट्री आहे काय ती त्या बँडची पण. त्यांचं 1-2च गाणी ऐकलं फक्त, मला पण एक्झॅक्ट नाही माहिती. हां हां पण निर्वाणा शब्द आपला आहे, ओके. बुद्धिझम मधला शब्द आहे निर्वाणा. बुद्धिझम. म्हणजे ज्याला सनातनमध्ये हिंदुइझममध्ये मोक्ष म्हणले, मोक्ष. इंग्लिशमध्ये एनलायटनमेंट म्हणतात, त्या स्टेटलाच बुद्धिझममध्ये निर्वाण म्हणलेलं आहे. निर्वाण आहे ते ॲक्च्युली. निर्वाण. हां, पण ते फॉरेन आपल्या वेस्टर्न ह्याच्यामध्ये ते निर्वाणा झाले. ओके. निर्वाण. निर्वाणची ती स्टेट आहे ज्याच्यामध्ये माइंड पूर्ण स्टॉप होते आणि तो Peace. हा अशा अल्टिमेट पीसमध्ये जातोस तू, एक्स्ट्रीम पीसमध्ये. Nice. त्यानंतर वज्रास्त्र आहे. वज्रास्त्र गाण्यामध्ये पूर्ण काहीतरी झालं आयुष्यामध्ये, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, किती पण सक्सेस तुला मिळू दे, किती पण फेल्युअर मिळू दे, प्रत्येक सिच्युएशन मध्ये तुझं मन वज्रासारखं स्ट्रॉंग पाहिजे. तुटलं नाही पाहिजे, हललं नाही पाहिजे, डगमगलं नाही पाहिजे. कोणत्याही सिच्युएशन कुठलं काय पण होऊ दे, किती पण चांगलं होऊ दे आणि किती पण खराब आणि किती पण खराब होऊ दे, हाय तसं पाहिजे. आपण आयुष्यात हाय तसं आहे तसं आपल्या त्याच स्टेटमध्ये कॉन्स्टंट, फक्त ऑब्झर्वेशन. तू हे बघायला लागलास फक्त, Yes. हे काय आहे हे तुला माहित नाही. तुझे हे काहीतरी ह्याला शब्द देऊन, नाव देऊन कॉम्प्लेक्स करतोस गोष्टी. बरोबर. नाव नाही द्यायचं, जज नाही करायचं, हेच म्हणतो ना. काहीतरी बघितल्यानंतर तुझ्या मनात एक विचारते की हे असं आहे, शिक्का लावतोस तू तुझ्यावरती. ते शिक्कामोर्तब म्हणजेच जज करणे. शिक्का नाही लावायचा कशावरती, हे फक्त आहे, बघायचं. फक्त बघायचं. हे आहे, तू बघायला लागलास. शिक्का लावलास की तू ते जोडलास, त्याला काहीतरी तू तुझा स्वतःचा अर्थ दिलास आणि त्यात तू गुरमटलास आणि ते तुला त्रास देणार. Yes. का त्रास देणार? कारण की तू तुझ्या मनात ठरवलेस की हे असं आहे. आहे. काहीही कसं आहे आपल्याला काही शटमारी माहित नाही. ते फक्त आहे आणि आपण बघायला लागलोय प्रत्येक सिच्युएशन मध्ये. त्यामुळं मन वज्रासारखं स्ट्रॉंग ठेवायचं. काही सिच्युएशन आली तरी शांततेत. एक हे आहे, एक अवस्था आहे, ते आपल्या शास्त्रांमध्ये त्याला एक शब्द आहे, स्थितप्रज्ञ म्हणून. काय? स्थितप्रज्ञ. प्रज्ञ. स्थितप्रज्ञ अवस्था. तिथं प्रज्ञ. हा. अवस्था. स्थितप्रज्ञ व्यक्ती जो असतो की नाही, तो कोणत्याही अवस्थेमध्ये फक्त ॲज अ ऑब्झर्वर असतो. कुठल्याही सिच्युएशन मध्ये फक्त ॲज अ ऑब्झर्वर असतो तो. आणि ही बॉडी जी आहे, ऑब्झर्वर म्हणजे नुसतं बघत बसायचं का तर नाही, पण जे काय व्हायला लागले, जे काय करायला लागलायस तू, त्या गोष्टींना ऑब्झर्व करायचं. म्हणजे तू स्वतःलाच सीसीटीव्ही मधनं बघायला लागलायस असं बघायचं. हे काय करायचं. हा, तू सीसीटीव्ही आहेस तू कळालं. आणि तू स्वतःला बघायला लागलायस आणि स्वतःच्या मधून ह्या जगाला पण बघायला लागलायस. तसंच बघायला पाहिजे. चुकलं तरी म्हणजे चुकल्याला पण बघतोय आणि केलेला पण बघतोय. चूक दिसणे हेच सगळ्यात मोठा अचिव्हमेंट आहे भावा. तुझी चूक तुला दिसणे आणि ती चूक तू कबूल करणे हेच सत्य ऍक्सेप्ट करणे. मग तू सत्यात जगतोस. येस. की हा, तुझ्या आयुष्याचं जे सत्य आहे ते तू 100% ऍक्सेप्ट केलेस. कशावरही चादर नाही टाकलेलीस किंवा इग्नोर नाही मारलेलंस. ज्यावेळी तू ते सगळे सत्य आहे असे ऍक्सेप्ट करतोस की हे असं आहे भावा माझ्या आयुष्यामध्ये, ते म्हणजे सत्य ऍक्सेप्ट करणे. तेच ते गाणं आहे ब्रह्मास्त्र पहिलं. तेच नाही काय. सत्य म्हणजे सत्य नुसतं बोलणे नाही. आपण ज्या गोष्टींवरती नजर फेर करतोय, ज्या आपल्याला माहित आहेत की ह्या चुकीच्या आहेत, ते सत्य कबूल करणे आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये. ज्यावेळी तू ते सत्य कबूल करतोस त्यावेळी तुला पॉवर मिळतात ते सत्य बदलण्याची. जोपर्यंत तू त्यावेळेला ऍक्सेप्टच नाही करणार तोपर्यंत तू त्याला बदलू नाही शकणार आणि तोपर्यंत ते काट्यासारखं तुला टोचत राहणार आयुष्यभर. असा विषय आहे सगळं. आणि शेवटचं गाणं आहे अग्नी. अग्नी ही सगळ्यात प्युअर असते. ज्यावेळी तू सत्याला ऍक्सेप्ट करतोयस, तुझ्या एनर्जीला चॅनलाइज करतोयस, तुझ्या मनाचे सगळे भ्रम काढून टाकतोयस. तिसरं
आणि तुझं मन वज्रासारखं आणि स्थितप्रज्ञ अवस्थेत राहतोयस, त्यावेळी तू अग्नीसारखा प्युअर होतोयस. अग्नी सगळ्यात प्युअर आहे, त्यात काहीच इम्प्युरिटीज नाही. स्टील डायरेक्ट जळून सगळ्यात प्युअर आहे. तर अग्नीसारखं प्युअर झालंस तर तू भावा वरच जाणार. अग्नी. नाईस. तर असं ते 5 गाण्यांचा सिक्वेन्स आहे आणि त्याचा ते अल्बम आहे अस्त्र. ओके. आणि रॉक मेटल हार्ड रॉक म्हणजे मला ते आवडते, त्यामुळं मी ते मला ऐकायसाठी मला तसं ऐकायचं होतं, संस्कृत आणि रॉक आणि हिंदी ओके. असं काहीतरी. मला आपल्याला जे आवडते ते आपण बनवूया. ते बनवलं. ऐकू पण वाटते ते कंटिन्यू. आता एक आता लावलं तू एक ऐकलंयस फक्त, अजून बाकीचे ऐकलास तर तुला वेगळे आहेत थोडेसे म्हणजे. आणि हाय एनर्जी, रडारडी काय करायचं नाही आयुष्यात. फुल बूस्ट, फुल एनर्जी. एकच गेम आहे, एकदाच मिळालाय. एनर्जी मध्ये जगायचा, व्यवस्थित जगायचा, मजा घेत जगायचा. तुम्ही पण असं रोज बघताय आता, रोज तुम्हाला? मी हे लय वर्षापासून बघतो, 10 वर्षापासून बघतो कंटिन्यू. CCTV चालूच आहे. फक्त बघतोय मी. येस. की काय. आणि मी जास्त मनाचं नाही ऐकत, मनाचं मी ऐकत नाही जास्त. इंट्युशनला फॉलो करतो मी. पहिला जो माझ्या आतमध्ये आवाज येतोय तेच खरं असतंय, तेच बेस्ट डिसिजन असतोय. बाकी त्याच्यानंतर ते घेऊन त्याच्यानंतर आपलं मन त्याच्यावरतीच लय ॲनालिसिस करते आणि त्या परफेक्ट डिसिजनला चेंज करून टाकणार. बरोबर. पहिलं जे इन्स्टिंक्ट आलेलं असते तुला, बघितल्या एक आतमधून आवाज येतोय की असं काहीतरी कर किंवा हे कर किंवा ही ॲक्शन घे किंवा असं, ते पहिलं इन्स्टिंक्टच फॉलो करायला पाहिजे आपण. मग ते चुकीचं असो किंवा बरोबर असो. चुकीचं बरोबर काय नसते. जरी चुकीचं बरोबर तुझं माइंड त्याला ठरवायला बघते, ते चुकीचं बरोबर काय नसते. ओके ओके ओके. ते इन्स्टिंक्ट आतून जे आवाज आलाय, जे बघितलं आलं. तू एखाद्या सिच्युएशन मध्ये गेलास, म्हणजे एखादं तू चाललायस, एक कुत्रं तुला दिसलं, तुला पहिला बघितलं तुला असं इन्स्टिंक्ट आलं की ह्याला पाणी पाहिजे वाटतं, ते इन्स्टिंक्ट फॉलो करायला पाहिजे लगेच की हा पाणी तुझ्याकडे असलं तर त्याला दे किंवा काय पण कर. येस येस. एखादी गोष्ट काय पण जगात बघितल्यानंतर तुझ्या आत जे इन्स्टिंक्ट येतंय ते इन्स्टिंक्ट खरं असते. ते युनिव्हर्स आपण जे पण आपल्याला बघतोय आणि जे वाटतंय ते पहिलं वाटतंय ते आतून जे येतंय ना ते तुझं खरं युनिव्हर्सनं दिलेला सिग्नल असतोय, जे त्याला पाहिजे की तू करावंस. मग तुझं माइंड येतंय, मग तुझं सगळं तू जे काय भोगलेलं असतेस ते सगळं बॅकग्राऊंडला येतंय, ते सगळं तू ॲनालिसिस करतोयस आणि मग ते डिसिजनला तू वॉइड कॅन्सल नल करून टाकतोस आणि मग तू दुसरंच काहीतरी करतो. येस. पण ते फॉलो केलं ना की सिम्पल, लय लोड घ्यायचं ना. माझा एक व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती की हे सगळं ऑटोमॅटिक आहे, आपण काय करत नाही. हा बघितलाय तुम्ही, फ्री विलचा. बघितलाय. आपल्याकडे एवढंच फ्री विल आहे की एक थॉट येतोय कुठनं तरी आपल्या माइंडमध्ये, आपला विचार नसतोय तो. ऑल ओव्हर युनिव्हर्स एक थॉट, म्हणजे कुठला पण एक थॉट आला ना, तो थॉट तुझ्याकडे येतोय. तुझ्याकडे एवढाच फ्री विल आहे फक्त की त्या थॉट वरती ऍक्शन घ्यायची का नाही. तो थॉट काय येणार हे आपल्याला नाही माहिती, आणि ते तुझ्या कॉन्शियसनेस, तुझ्या चेतनेच्या लेवलवरती असते की तू किती प्युअर आहेस आणि किती तू चांगली कामं केला आहेस. तू चांगली अजून त्याच्यावरती, म्हणजे तुझ्या बुद्धीच्या चेतनेच्या लेवलवरती ते तुला द क्वालिटी ऑफ थॉट्स जे येतात ते तुझ्या आतल्या अवेअरनेसवरती आणि त्याच्यावरती डिपेंड असते. म्हणजे जेवढं म्हणजे तुझी वाईब तू केवढं मेडिटेशन करून जे वाढवतोस, हा त्या हिशोबानं तुला थॉट्स येतात. ते कुठून तरी येतात. तो थॉट येतोय, तो थॉट आल्यानंतर तू त्या थॉटला बघतोयस. तू थॉट तो बघितल्यानंतर तुझ्या आतमध्ये एक इमोशन काहीतरी जागवते. ते इमोशन जर निगेटिव्ह असेल तर तू ते ॲक्शन घेत नाहीस.
ते इमोशन जर पॉझिटिव्ह असेल तर तू ऍक्शन घेतोयस. मग ते इमोशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कसं कळणार आपल्याला? तर ते तुझ्या पास्ट लाईफ एक्सपिरियन्सच्या हिशोबानं ते ठरते. जे आतापर्यंत आपण एक्सपिरियन्स केले त्याचे. त्याच्यावरून तुझं माइंड ठरवते की हा आलेला थॉटला ऑब्झर्व करून एक इमोशन जनरेट होते. ते तुझ्या पास्ट एक्सपिरियन्सवरती असते. जर तुझा पास्ट एक्सपिरियन्स त्या थॉटबद्दल खराब असेल तर निगेटिव्ह इमोशन जनरेट होणार. आणि जर तुझा पास्ट एक्सपिरियन्स त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह इमोशन जनरेट होणार. ओके. त्यामुळं आणि ती स्टोरी पण जी आहे, जे काय तुला वाटतंय किंवा जे काय स्टोर आहे ते सगळं तुझ्या माइंडनंच बनवलेलं आहे. ते काही सत्य नाही. कॉम्प्लिकेशन झाले ते. हा, स्टोरी आपल्या माइंडनं जन्मल्यापासून आतापर्यंत जी बनवलेली असते ना आपल्याबद्दलच, येस. की मी असा आहे, ती स्टोरी खरी नसते. आणि आपण मग त्या स्टोरीला धरून त्या चौकोनातच जीवन जगायचा प्रयत्न करत असतो. त्या बाहेर आपण विचारच करत नाही, कारण की आपण स्वतःला कन्व्हिन्स केलेलं असते की ही माझी स्टोरी आहे. राईट. म्हणजे मी बिझनेस पासून चालू केलं, मी नेहमी ह्याच शोधात होतो की मी कोण आहे. मग सगळ्या गोष्टी करून बघितल्या त्या शोधामध्ये की मी कोण आहे. राईट. पण सगळ्या गोष्टी लिमिटिंग वाटल्या की हा हे ठीक आहे, मी हे आहे, म्हणजे बिझनेसमॅन आहे किंवा ऑन्टरप्रिनर आहे, तरी सुद्धा काहीतरी कमतरता आहे त्या रोलमध्ये. मग दुसरं अजून काहीतरी करून बघितलं, पॉडकास्ट करून बघितलं. हे सगळे तुम्ही ट्राय करत होता. मी बघत होतो की हे मी आहे का. पण सगळ्यात मेन म्हणजे माझं चुकणं किंवा माझा शोधच चुकीच्या ठिकाणी होता. मी कोण आहे हे बाहेर शोधूच शकत नाही. मी हे फक्त आत शोधू शकतो, माझ्या आतमध्ये, की मी कोण आहे. ही सगळी नावं आहेत, शब्द आहेत हे फक्त. फोटोग्राफर आहेस, सिनेमॅटोग्राफर आहेस, बरोबर बरोबर. रायडर आहे, ड्रायव्हर आहे, मी आर्टिस्ट आहे, म्युझिशियन आहे. हे सगळे शब्द आहेत आपण तयार केलेले. आपण त्या पलीकडे आहे. आणि ज्यावेळी आपण म्हणतोय की मी एकच गोष्ट आहे ही, त्यावेळी आपण ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज कोलॅप्स करून टाकतो. त्यामुळं मी तर ह्याच्यावर झालं की मी कोणच नाही, मी कोण नाही. पण ज्यावेळी जे काम किंवा जे रोल मला करायला लागतोय त्यावेळी तो मी 100% 100%. जिथे मी आहे तिथे मी 100% आहे. जिथं लोड झालंय ते कॅरेक्टर मी आहे. जे प्रोजेक्ट करायला लागलोय ते मी कॅरेक्टर आहे. आणि त्या कॅरेक्टरमध्ये मी जातोय, ते कॅरेक्टर संपलं. आता इथं बसलोय आपण, तू आणि मी बोलायला लागलोय. हा मोमेंट आहे. हा मोमेंट आहे. इथं मी एका मित्राच्या कॅरेक्टरमध्ये आहे. येस. की मी तुला सांग, तू काहीतरी मला प्रश्न विचारतोस आणि मी तुला सांगायला लागलोय. इथं तू पण नाही, ह्यो पण नाही, कोणच नाही, मी एकटाच आहे. येस. त्यावेळी मग मी कोण आहे? कोणच नाही. माझ्यासाठी कुठल्याही नावाची, स्वतःबरोबर बसायसाठी मला कोणत्याही नावाची गरज नाही किंवा कोणत्याही शब्दाची, प्लेस होल्डरची गरज नाही. मी फक्त बसलोय. मी फक्त आहे. आणि हे पण सगळं फक्त आहे. आणि फक्त जस्ट ऑब्झर्व अँड बी हिअर नाव, बिकॉज दिस इज इट. आणि जे दिसतंय त्याला जज नाही करायचं, मग असं म्हणलं तसं. आणि ज्यावेळी त्या कॅरेक्टरमध्ये जाणार त्यावेळी कर्म करणार तू. त्यावेळी कर्म करो फल की चिंता मत करो. हे केल्यावर असं होणार म्हणलास की डिसअपॉइंटमेंट आली. मी 10 वर्ष हे बिझनेस केल्यानंतर असं होणार म्हणूनच जगत होतो. बरोबर. पण कसं होणार ह्याची जास्त चांगला प्लॅन त्याच्याकडे होता. आणि मी माझं छोटंसं एक प्लॅन घेऊन चाललेलो की हे असं व्हायला पाहिजे. हॉटेल किंवा काय पण, येस येस. काय पण सगळं जे काय काय करत असतो, आपला एक प्लॅन असतो ना. आपल्याला वाटत असते की असं माझं आयुष्य पाहिजे, असं झालं की मग बेस्ट, मग मी खुश कायम. येस येस. तसं होत नाही. पण त्यामुळे तो प्लॅनच नाही पाहिजे. इन्स्टिंक्टला ऐकायचं, हात काय म्हणते ते ऐकायचं. मी तर हेच फॉलो केले आत्तापर्यंत. मज्जा आहे. ते पण एक गाणं आहे माझं, कुरुक्षेत्र आहे ते पण. ते पण आहे. कुरुक्षेत्रच आहे हे.
ते महाभारत आपण म्हणतोय की नाही, ते महाभारत जे झालेलं, जे आपण वाचतोय किंवा जी सिरीज आपण बघितल्या, हा. ते महाभारत संपलेलं नाही. ते महाभारत आपण आज पण त्याच महाभारतामध्ये, ते कंटिन्युएशन आहे तिथनं पुढचं. ती काय कुठली स्टोरी नाही किंवा काय नाही, ते त्यावेळी घडलेलं होतं आणि तेच ते घडल्यानंतरच आपण ते सगळं युद्ध संपलं आणि आपण तेच महाभारताच्या कंटिन्युएशन मध्ये आहे. आता पण आपण महाभारतातच आहे सध्या ह्या क्षणाला. हे कुरुक्षेत्रच आहे. तू दररोज लढतोयसच ना, बाहेरच्या कुरुक्षेत्रामध्ये पण लढतोयस आणि तुझ्या आतल्या मनातल्या कुरुक्षेत्रामध्ये पण लढतोयसच तू कंटिन्युअस. युद्ध कंटिन्युअस चालूच आहे. बाहेर आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये पण तुला ते लढायचं आहे आणि प्लस बाहेर आणि लढायचं आहे इंटरॅक्शन मध्ये जगाच्या. ये वही महाभारत है. ते गाण्यामधलं लिरिक्स आहे एक, ये वही महाभारत है आणि तू अर्जुन आहेस. जसं अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रामध्ये प्रश्न पडलेले आणि श्रीकृष्णाने ते सगळे प्रश्न मिटवले. ज्यावेळी ते सगळे प्रश्न संपले त्यावेळी त्यानं ते युद्ध पूर्ण निष्ठेनं आणि मला जे कर्म करायचं आहे ते मी करणार, ह्याचं काय आउटपुट येईल ते मला नाही माहिती, मी फक्त करणार. जे ते समोर ते ऍक्सेप्ट करणार. हे तेच महाभारत आहे आणि तू अर्जुन आहेस. प्रत्येक जण अर्जुन आहे. प्रत्येक जण जो कुरुक्षेत्रचं युद्ध लढायला लागला, आत पण, मनाच्या आत आणि बाहेर पण. अर्जुन पण ना आतमध्ये पण तो लढत असतो. तो म्हणतो की मी माझ्या घरातल्यांच्यावर आणि ह्यांच्यावर, ही सगळी माझी फॅमिलीच आहे, मी ह्यांच्यावर कसं बाण मारू, म्हणजे हात थरथरतात म्हणला. श्रीकृष्ण म्हणला तसं काही विचार करू नकोस, तुला कर्म करायचंच आहे. तुझं हे तुझा समोर लोड झालेला आहे गेम, हे कर्म तुला करायचंच आहे, तुला हे युद्ध संपवायचंच आहे, ऑप्शन नाही आता. नो मॅटर व्हॉट. आपण भरपूर प्रयत्न केले पीसचे पण नाही झालं, मग आता पर्याय नाही. आता हे एकदाचा ह्याचा निष्कर्ष लावून शांततेत बसायचं. एक तर तू मरणार, त्यानं ऑल ओव्हर सगळ्याचा विचार केला. हा एंड काय करायचंय ते संपून टाका, डन. यस. आणि सगळ्यात मेन म्हणजे भगवद्गीता जी आहे ती या महाभारतामध्ये फक्त श्रीकृष्णानं अर्जुनला सांगितलेली. म्हणजे ते डॉक्युमेंट जे आहे ते फक्त एक त्या छोट्या त्या स्टोरी मधल्या त्या सीनचा पार्ट आहे. ते फक्त अर्जुनसाठी होतं, बाकी कुणासाठी नव्हतं. आणि संजय म्हणून होता जो धृतराष्ट्राला सगळं सांगत होता. संजयला पॉवर मिळालेली की तो डायरेक्ट बघू शकत होता काय व्हायला लागले जगात कुठं ते. हा ऑल ओव्हर. हा सीसीटीव्ही होता तो धृतराष्ट्राचा, मग तो बघायचा आणि तो सांगायचा. ते त्यानं एक बघितलेलं, त्यानं एक हे त्याचा तो एक ऑब्झर्वर होता त्याच्यामध्ये, आणि त्यानं धृतराष्ट्राला पण सांगितलेली. पण ती होती फक्त आणि फक्त अर्जुनसाठी. आणि त्या स्टोरीच्या हिशोबानं जर तू अर्जुनला बघितला असता, आपण अर्जुन आहे ॲज ह्युमन बिईंग, ती प्रत्येकाला लागू होते. कारण की त्यांची जी लिखाणाची स्टाईल होती ती आजच्या जगाला माहीतच नाही कशी होती. ले वेगळीच होती ती. ऋषीमुनी आणि हे वेगळ्या लेवलची लोक होती. त्यांचा काय प्रवास होता पूर्णपणे? त्यांनीच तर हे सगळं लिहून ठेवलं ना आपल्यासाठी. हे सगळे शास्त्र जे काय सनातन डॉक्युमेंट बघितलं ते त्यावेळी लिहिलं. ते लोक त्या ह्याच्यामध्ये जगत होते, बरोबर. जसं तुम्ही आता बोलताय की नाही तसं ते जगत होते. तसं जगायचं अर्जुन सारखं 100%. त्यावेळी त्यांनी तसं जगून ते आपल्यासाठी डॉक्युमेंट पण करून ठेवले. सगळं डॉक्युमेंट करून ठेवलं. आणि आज पण ते आता तुम्ही म्हणजे काल जसं बोलला तसं आपण ते आता नाव काढतो त्यांचं 100%. पण आजच्या जगामध्ये ना एक अशी पिढी आहे, मी पण त्याच पिढीमधला एक होतो, की काय झालंय की हे जे काही एज्युकेशन आलं, इंग्लिश मिडियम आलं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, शाळा वगैरे जे होतं ना, ह्या सगळ्या आल्या आणि ह्यांनी काय केलं, आणि आपण इंडिया ॲज अ सोसायटी आपण ब्रिटिशांच्यामुळं वेस्टर्न सिव्हिलायझेशनला, वेस्टर्न कल्चरला जास्त एक्सपोज होतो.
फॉरेन इंग्लिश मूवीज वगैरे हे सगळं बघून. त्यामुळे काय झालं, आणि प्लस ब्रिटिशांनी आपल्याला सांगितलं की हे सगळं जे काय आहे आपले जुने पुराण वेद बीद हे सगळं आउटडेटेड आहे, हे सगळं जुनं आहे, हे काय मायथॉलॉजी आहे, हे सगळं असं सगळं त्यांनी आपल्याला आधीच ब्रेन वॉश केलं आणि त्यांनी त्याला हे करायचा प्रयत्न केला आपलं कल्चर. आणि मग काय झालं, एक जनरेशन अशी तयार झाली आता की ती नाही ब्रिटिश आहे, पूर्णपणे ब्रिटिश होऊ शकली ती, आणि नाही पूर्णपणे भारतीय होऊ शकली ही आपली पिढी. कारण की नाही आपल्याला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे आणि ते कल्चर आपण 100% फॉलो करतोय, नाही आपण आपल्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आणि आपण नाही त्याला फॉलो करत. आणि त्यामुळे काय होतं की आयडेंटिटी क्रायसिस क्रिएट होते की मी कोण आहे, कुणाचा अंश आहे माझ्या आतमध्ये. त्याच्यावरती पण एक गाणं आहे वंशज म्हणून की मी भारत का वंशज हूं. ज्यावेळी तुला कळते की तू कुठल्या लिनिएज मधून आलेला आहेस, त्यावेळी तुला तुझी हिस्ट्री कळते, त्यावेळी तुला स्वतःबद्दल अजून जास्त कळते की काय आहे, कुठून आलोय आपण. आणि ज्या आपण बघितलं ना तिकडं वाकून की कशातनं आलोय आपण आणि आपलं काय कल्चरल आहे, संस्कृती आपली काय आहे, हे बाकी सगळं वरवरच आहे, सगळं वरवरच आहे. बाकी हे डेप्थ आहे याच्यामध्ये, एवढी खोली कुठल्याच जगातल्या कल्चरमध्ये नाही. आणि तू साधा विचार कर ना, 10,000 वर्ष झाले आपलं आहे हे सगळं, 5,000 वर्ष तर असे डॉक्युमेंट आणि हे मंदिरं बिंदिरं. आता रत्नागिरीमध्ये एक चिन्ह सापडले, हे 10,000 वर्षापूर्वी डेटेड आहे, त्याचं डेटिंग, कातळ शिल्प असं 10,000 वर्षापूर्वी डेटिंग त्याला सापडलं. आणि या अमेरिकेची वगैरे किंवा ही जी काय आर्किओलॉजिस्ट वगैरे आहेत बाहेरची देशातली, त्यांना 5,000 वर्षाच्या मागं जायचं म्हणजे त्यांची बुद्धी चालत नाही, त्यांच्या झेपायच्या बाहेर जायचं. मग आपण एवढं, आणि एवढी वर्ष झालं, एवढं सगळं इन्व्हेजन्स झाले, एवढे अटॅक्स झाले, एवढं ब्रिटिशांनी आपल्याला पूर्ण बाद केला, एवढं सगळं, तरी पण आज पण जगामध्ये सगळ्यात जुनी कुठली संस्कृती लाईव्ह आहे प्रॅक्टिसमध्ये अनब्रोकन, ती आपली भारताची संस्कृती. आणि हे जर आपलं असेल तर मग आपण दुसऱ्याचं कशाला घ्यायला पाहिजे, त्यांचं व्हॅलिडेशन कशाला पाहिजे आपल्याला. योगा एवढ्या 1000 वर्षापासून आपल्या इथं आहे, हा एवढ्या 1000 वर्षापासून आहे, पण आपलं ते अमेरिकन कल्चरला इन्फ्लुएन्स झाल्यामुळे काय झाले माहितीये का, जोपर्यंत अमेरिका शिक्का मारत नाही की त्यावर, तोवर ही इंडियातली जी सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल लोक आहेत ना, त्यांना ते भारी वाटत नाही. म्हणजे योगा ज्यावेळी अमेरिकामध्ये योगा स्टुडिओज झाले, अमेरिका ज्यावेळी योगा करायला लागलं, त्यावेळी मग आपण योगा खतरनाक आहे. खरं योगा ऑलरेडी आपल्या आयुर्वेदा मी माझ्या आजीला स्वतः बघितलं. आयुर्वेदा आपल्या घराघरात होता, शिककाईनं केस धुवायचे, नीमच्या ह्याच्यानं आपण ते दात घासायचो, हे सगळं आयुर्वेदाच होतं ना. WHO ज्यावेळी त्याला म्हणलं आयुर्वेदा आले भारी आहे, त्यावेळी मग सगळे आता जे आपले नवीन इंडियन मस्त मस्त ओपनहायमर पिक्चर आला आता, ओपनहायमरनं गीताला प्रेस केलं, गीतामधला श्लोक तो वाचायचा गीता, मग लगेच इंडियन्सला लय भारी वाटायला लागलं की ओपनहायमर गीता वाचले, मग ह्यांना लय भारी वाटलं गीताबद्दल. मग एवढे वर्ष गीता होती त्यावेळी तुम्ही कधी त्याकडे बघितलं नाही. काय झालंय, माइंड सायकोलॉजी आपली अशी झाल्या ना की जोपर्यंत ती शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते बरोबर वाटत नाही. ही आत्ता पण डिबेट काय असतं, वेदला प्रूफ काय आहे. अरे प्रूफ काय करायला ते दोन गोष्टी वेगवेगळ्या ना. वेद आतमध्ये बघायला शिकवते, सायन्स बाहेरचं सांगते. ऍपल्स आणि ऑरेंजेस कम्पेअर करू नका ना. आणि ही प्रश्न विचारणारी महारथी असतात ना, त्यांना सायन्स मधलं झाट काय माहित असते नाही, वेद त्यांना काय 4 वेदांची नावं विचारली तर ती पण माहित असतात, ती प्रूफ मागायला आलेली असतात. माझं लई डोकं फिरते. बरोबर, तुम्हाला माहित नाही तर कशाला पुढचं बोलताय ना. तुम्ही बघा ना मध्ये तुम्ही आणि हे आत स्वतःहून बघण्याचा विषय आहे. मी तुला सांगतोय म्हणून ह्याला का मी सांगून का उपयोग नाही. मी हे स्वतः बघितलं आणि त्यात काय दिलंय ते मी स्वतः शोधलं आणि
प्रश्नच नाहीत ना काय मनात. मग मनात काय प्रश्न नसतील तर तू स्टील स्टे. मला काही माझ्या मनात प्रश्न नाही कशाबद्दलच. सगळे प्रश्न गेले, सगळे प्रश्न. काय प्रश्न? निवांत फक्त राहायचं, बघायचं, लोड होते त्याच्यावर विचार करायचा. सगळं जग का, कसं, कशासाठी, का हाय हे मला माझ्यासाठी सगळं क्लिअर. मला माझं उत्तर मिळालं. त्यामुळे मग पण ते शोधणं आपल्याला, आपली शोध पाहिजे. मी कोण आहे ते, त्याची शोध पाहिजे.